पुण्यात आपल्या मित्राच्या साह्याने लेकीनच आईला संपवल्याची घटना समोर आलेली आहे। 18 वर्षीय मुलीने कट रचून आईची हत्या केल्याने पुणे हादरलेलं आहे। साधारण 1.5 वर्षापूर्वी यशोताच्या वडिलांचं निधन झालं होतं। त्यानंतर यशोता आणि तिची आई पुण्यात राहायला आले। यशोता आणि तिचं कुटुंब मूळचं मुंबईचं आहे, मात्र यशोताच्या शिक्षणासाठी दोघं मायलेकी पुण्यात आल्या। वडगाव शेरी परिसरात राहत होत्या। या दरम्यान यशोताच्या शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची उणीव जाणू नये यासाठी यशोताच्या आईने स्वयंपाकाची कामं करत होती। यशोता एकुलती एक असल्याने तिचा कशाचाही कमी पडू दिलं नाही तिला। आई दिवस रात्र झटत होती, मात्र याच दरम्यान यशोता एका मित्राच्या नादाला लागली। मुलीच्या शिक्षणासाठी पुण्यात आली, मात्र मुलगी 11वीत नापास झाली। यानंतर तिने 11वी पास केली आणि डिस्टन्समध्ये 12वी पास केली। या 2 वर्षात वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या यश मिलिंद शितोळे या मुलाशी ओळख झाली। यशोताच्या आईने एक दिवस घरात बोलत असताना बँकेतील पैशांचा उल्लेख केला। त्यापूर्वी यशोता तिच्या आईच्या बँकेची कामं करायची, मात्र आईने बँकेचा उल्लेख केल्याने यशोताला घाम फुटला। 1.5 लाख रुपये आपण काढले असं कळताच आई ओरडेल याची यशोताला खात्री होती। यानंतर तिने आईलाच मारून टाकण्याचा निर्णय घेतला। मित्राला घरी बोलवलं आणि हत्येचा कट रचला। त्यानुसार आईच्या डोक्यात मित्राने हातोडा घातला आणि आई चुकून ओरडली तर तिचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून स्वतःच्याच आईच्या तोंडाला ओढणी बांधली आणि तिचा कायमचा बंदोबस्त केला। त्यानंतर बाथरूममध्ये नेऊन ठेवलं आणि घसरून पडल्याचा बनाव रचला। त्यानंतर पोलिसांनी पकडलं आणि त्यानंतर दोघांनीही गुन्हा केल्याचं स्पष्ट झालं।